brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याची नेहमी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं कुठलेही पोलीस स्टेशन असतील, आत्ताच तुम्ही बघितलं, जर ह्या वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या मंजूर जर कुठं केली असेल तर ती पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण मी आयुक्तांच्याकडनं एक अपेक्षा करतो मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं. आता एवढं सगळं देतोय, गाड्या देतोय, घोड्या देतोय, घोड्या नाही परंतु गाड्या देतोय, आणि ते किती कोटीच्या देतोय, इथं डुडी बसलेले आहेत. आता ती कोयता गँग दिसता का म्हणे बाबा, नाही तर कोयता गँग दिसल्यावर मग काही खरं नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं यांचे कशा पद्धतीनं त्या शहरामध्ये फेरी मारायची, त्यांच्या सगळ्यांचे त्याशिवाय शहाणे होणार नाही. अजिबात कुणाचा मुलायजा करू नका, कुणी राजकीय त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. पण पुणेकरांना पुण्यात राहत असताना, पिंपरी चिंचवडमध्ये राहत असताना, ग्रामीण भागात राहत असताना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आमच्या पोलीस दलाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जे लागेल ते राज्याचे प्रमुख देतील, ते मी देईल, चंद्रकांत दादा देतील, माधुरीताई देतील, आमच्या दत्ता मामा देतील. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. अक्षरशः कधी एवढा डीपीडीसीतनं निधी दिला जात नव्हता, तो आम्ही देतोय. अर्थात आमचंही ते कर्तव्य आहे, कर्तव्याच्या भावनेतच आम्ही करतोय. पण लोकांच्या अपेक्षा वाढतात. कुठेही गुंड दहशत आणि गुंडगिरी किंवा काही असल्या गोष्टी होता कामा नये, ह्याबद्दल पण मला विश्वास आहे